सायबर पोलीस स्टेशनमध्ये 4 FIR दाखल केलेली आहे। यामध्ये जे प्रथम FIR आहे 27/2025 यामध्ये जे औरंगजेब यांच्या विरोधात जे आंदोलन झाला होता त्या आंदोलनाचा जे व्हिडिओ लोकांनी तयार केला होता आणि त्या व्हिडिओवर त्यांनी चुकीची माहिती देऊन दंगा फडवण्यासाठी त्यांनी चुकीची माहिती देऊन ते व्हिडिओ व्हायरल केलेला होता, ज्यामुळे हे दंगा झाला। त्याच्या अनुषंगाने ज्या लोकांनी याचा केला होता त्याच्यावर FIR दाखल केलेली आहे। याच्या व्यतिरिक्त 28/2025 एक FIR दाखल केलेली आहे, ज्यामध्ये जे दंगे झालेले होते आणि पोलिसांवर जे पत्थरबाजी झालेली होती त्याच्या त्यांनी व्हिडिओ तयार करून आणि सगळे लोकांमध्ये त्याने स्प्रेड केला, ज्यामुळे फर्दर ते व्हायलन्सला इन्साइट झाला। त्याच्यावर एक 28/2025 FIR दाखल केलेली आहे। याच्या व्यतिरिक्त 29/2025 अशी FIR दाखल केली आहे, ज्याच्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची या व्हायलन्सवर टीका टिप्पणी केली आणि त्यांना ऑफेन्सिव्ह कमेंट्स त्यांनी केले। त्याच्यावर 29/25 असा गुन्हा दाखल केला आणि 30/25 यामध्ये ज्या लोकांनी जे व्हायलन्स झाला होता त्यांनी त्यांना ग्लोरिफाय केला आणि ते व्हायलन्सवर वेगवेगळ्या प्रकारची टिप्पणी केली, ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल त्यांनी असा लिहिला की ते सर तन से जुदा आणि या प्रकारची टिप्पणी त्यांनी हे जे पोलिसावर व्हायलन्स झाला आणि 2 समुदायामध्ये व्हायलन्स झाला त्यांनी ग्लोरिफाय केला आणि फर्दर व्हायलन्सला बढ़ण्यासाठी आणि एक सबवर्सिव्ह ॲक्टिव्हिटी बढ़ण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचे पोस्ट त्यांनी व्हायरल केले। त्या सगळ्यावर हे 4 गुन्हे काल दाखल केलेले आहे। याचे व्यतिरिक्त बरेचशी दुसरी प्रोफाईल्स पण आहेत, त्याची आमची स्टडी चालू आहे आणि त्यांना पण आम्ही या 4 गुन्ह्यामध्ये ॲड करणार आहे आणि या सगळ्यांची माहितीसाठी आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब त्यांना सगळ्यांना पत्र लिहिलं आहे। आज ते माहिती येऊ शकतात कारण त्याच्यामध्ये 72 तासाचा ते टाईम लागतो आणि हे सगळे जे पोस्ट आहे यामध्ये अराउंड 50-60% पोस्ट डिलीट पण झालेले आहे आणि जे रिमेनिंग आहे त्यांच्या डिलिशनच्या प्रोसिजर पण चालू आहे। टोटल किती आरोपी आहेत यामध्ये? आता जे FIR काल दाखल केलेली आहे यामध्ये 50 से वर आरोपी आहे, पण आता त्यामध्ये फर्दर ॲड्स होणार आहे कारण काल रात्रीच्या जे टोटल पोस्ट होते ते अराउंड 200 होते जे आयडेंटिफाय केलेले होते। त्याची माहितीसाठी आम्ही मेल्स पाठवलेले आहे, तर त्या अनुषंगाने हे आरोपी ॲड होणार आहे। बांगलादेश कनेक्शन कसं आहे, कसं एस्टॅब्लिश केलं काय सांगता? नाही, त्याचा आता काही ते एस्टॅब्लिश झालेला नाही आहे कारण आता ते तपास चालू आहे। जर ते त्यांची प्रोफाईलमध्ये कोणी कंट्रीचं नाम लिहिलं आहे तर ते जिन्युइन आहे की चुकीचं आहे ते काय ते आम्ही तपास करतो। व्हिडिओ व्हायरल होत होते आणि ज्यावेळी काही 9 लोक तक्रार करायला आले होते आणि तो व्हिडिओ चादर जाळल्याचा आरोप होता, असा व्हिडिओ व्हायरल होत होता, तर मग हे पोलिसांना, पोलीस विभागाला कसं समजलं नाही हे इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे? नाही, ते व्हिडिओ जे व्हायरल होत होता ते व्हिडिओला डाऊन करण्यासाठी ते टाईम लागतो आणि त्याची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी पण टाईम लागतो कारण आता पण जे सगळे व्हिडिओ ते आम्ही पाठवलेले आहे फेसबुकला आणि इंस्टाग्रामला आणि जे X आणि यूट्यूबला, त्याची माहिती आतापर्यंत आलेली नाही आहे आणि त्या जे व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये ते कोणती चादर होती त्याच्यासाठी हे सायबर पोलीस स्टेशनच्या त्यामध्ये ते माहिती येत नाही आहे। पण हे जे व्हिडिओ त्यांनी तयार केला आणि त्या व्हिडिओ तयार करून त्यांनी स्प्रेड केला आणि त्यांच्या जे हे स्प्रेड करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जे व्हायलन्स झाला त्यामुळे हे FIR दाखल झालेली आहे। पण त्यांनी जे व्हिडिओ तयार केला आणि त्यांनी जे सोशल मीडियावर स्प्रेड केला, कारण सोशल मीडिया म्हणजे फक्त फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब नाही आहे, ते मोठा एक व्हॉट्सॲप आहे आणि व्हॉट्सॲपमध्ये मॉनिटरिंग करणं काही एवढा सोपा काम नाही आहे। ते स्प्रेड होतात, ते प्रायव्हेट ग्रुप्स आहे, प्रायव्हेट चॅट ग्रुप्स आहे, त्यांचे ब्रॉडकास्ट ग्रुप्स आहे, ते स्प्रेड होतात, नंतर त्यांच्या मोबाईलवरून ते डिलीट करण्याची प्रक्रिया आहे। तर ते असं नाही आहे। व्हिडिओ नागपूरचेच आहे की त्याचं ओरिजिनेटेड काही दुसऱ्या देशातलं पण आहे, त्या कंट्रीचं नाव काय? नाही, हे प्रोफाईल्स सगळे आहे, आम्ही तुम्हाला प्रेस नोटमध्ये देतो, पण जे हे आहे ऑरिजिनेट तर नागपूरमधून झालेले आहे, जे ऑरिजिनेट झालेले आहे, नंतर ते काही बाहेरचे लोक पण आहेत त्यांनी जे शेअर केलेलं आहे आणि त्यामध्ये काही लोक असे पण आहेत ज्यांनी हे व्हायलन्सला ग्लोरिफाय केलेलं आहे। जे हां, ते प्रोफाईल वगैरे सगळे आहे यामध्ये, आम्ही त्याची माहिती घेतो। देशांतर्गत आहे की विदेशात, बाहेरच्या देशातले?
ते आम्ही कसं सांगू शकता जेव्हा त्यांची इन्फॉर्मेशन येणार नाही, पण ते नागपूरचं नाही आहे. त्यांचे प्रोफाईलमध्ये असं ते लिहू शकतात की ते बांगलादेश आहे की किंवा हे कंट्री आहे, पण त्यांना व्हेरीफाय करण्याची हे गरज आहे. फहीम खानला ज्या सर इकडे बघा, समोर बघा. फहीम खानच्या फेसबुकमध्ये खूप सारे वादग्रस्त कंटेंट सापडलेले आहे. बांगलादेश आणि इतर ज्या ठिकाणून काही पेजेस चालवले आहे आणि त्या ठिकाणी मजकूर जो आहे अतिरेकी सारखा मजकूर आहे, जिहादी सारखा मजकूर आहे, असे किती पेजेस तुम्ही ब्लॉक केलेले आहेत ज्यामध्ये देशाविरुद्ध कृती सगळे पेजेस जे आहेत ज्याच्यावर आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे ते 17 तारीख, 18 तारीख, 19 तारीख आणि आता 20 तारीख झालेली आहे. तर 17, 18, 19चे सगळे जे पेजेस आम्ही आयडेंटिफाय केले आहेत सगळे के सगळे आम्ही त्या एजन्सीला पाठवलेले आहे ब्लॉकिंगसाठी. आणि त्यामध्ये 50% पेजेस 50% पोस्ट ब्लॉक पण झालेले आहे आणि ते नंतर ते सगळे होणार आहे. यामध्ये जे फहीम खान जे आहे ते आरोपी ते आमचे गुन्हेमध्ये पण 30/25 मध्ये आरोपी आहे आणि त्याच्यावर पण हे जे सेक्शन 152 आहे ते पण लावलेलं आहे.